नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळालं की आता एकनाथ जमिनीवर कोसळून खाली पडलेला असतो. तेवढ्यात तिथे सावली आणि पारू धावतच येतात. सावली त्याला उठवत असते. एकनाथ म्हणतो, हे बघ पोरी, लग्नासाठी तयार हो. माझी शेवटची एवढी इच्छा पूर्ण कर. मला माहिती तुला आजवर मी काही नाही देऊ शकलो, तुझ्याकडनं फक्त घेतच आलोय, पण माझं हे शेवटचं मागणं आहे तुझ्याकडे आणि हे पूर्ण करशील ना? त्यावर सावली सुद्धा हो म्हणते. तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते, ओ तुमची नाटकं ना बंद करा. ही मुलगी मेहेंदळे घराची सून नाही होऊ शकत. तिच्याकडे पाहिले का तुम्ही? तिची लायकी तरी आहे का सारंगसोबत लग्न करण्याची? आणि मी हे सगळं होऊ देणार नाही. तेवढ्यात नील म्हणतो, ऐश्वर्या शांत बस, मीडियावाले आहे तिथे. मीडियावाले तिथे येतात आणि ऐश्वर्याला म्हणतात, मॅडम तुम्ही या मुलीला तिच्या रंगरूपावरून नावं ठेवत आहात का? आणि तिची चेष्टा करत आहात का? तेवढ्यात नील म्हणतो, नाही सॉरी, आमचं चुकलं. आणि आता पारू सारंगला समजवण्यासाठी स्टेजवर जाते आणि म्हणते, सारंग सर, तुम्ही मला आमच्या आदित्य सरांसारखेच वाटतात, एकदम समजूतदार. एक विनंती आहे तुम्हाला, तुम्ही जर आता सावलीसोबत लग्नाला नकार दिला ना, तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल हो. म्हणून सांगते, माझी विनंती तुम्हाला तिच्यासोबत लग्नासाठी तयार व्हा. आमची सावली रंगरूपाने जरी अशी असली ना, ती मनाने खूप स्वच्छ आणि सुंदर आहे आणि तिचं मन खूप निर्मळ आहे. तुमच्यासोबत ती अगदी आनंदाने राहील आणि तुमचं आयुष्य सुद्धा उजळून टाकेल, माझी खात्री आहे. तेवढ्यात चंद्रकांत तिथे येतो आणि म्हणतो, सारंग तू तुझ्या आईला शब्द दिलाय, तू आज ह्या बहुल्यावर चढशील आणि तिच्यासाठी नवीन सून घेऊन येशील. ती तिकडे तुमची आतुरतेने वाट बघते, नवीन सुनेची आणि तुझी सुद्धा. माझी खात्री आहे तू तिचा शब्द कधीच मोडणार नाही. आणि चल आता लग्नासाठी तयार हो. पारू आता सावलीला वरती घेऊन येते. त्यांच्या लग्नाचे सगळे विधी आता सुरू होणार असतात. पारू त्यांची लग्नगाठ बांधते आणि गुरुजी एक एक करून सगळे विधी पूर्ण करून घेत असतात. सारंग आता सावलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो आणि नंतर त्यांचे 7 फेरे वगैरे करण्यात येतात आणि सगळं काही उत्तमरित्या पार पडत असतं. सावलीच्या आई वडील आता खूपच खुश झालेले असतात. पारूला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. इकडे जगन्नाथ अस्मीच्या समोर खुर्ची टाकून बसलेला असतो आणि म्हणत असतो, अस्मी, मी तुला वारंवार सांगत होतो की जेवढं मिळतंय त्यात खुश राहा. ईश्वराने आपल्याला जे काही दिलंय त्यात आपण आनंद आणि समाधान मानायला हवं. पण तू काय ऐकत नव्हतीस. तू हे सगळं पैशासाठी करत होती आणि मी हे सगळं माझ्या मुलीसाठी करत होतो, तिला न्याय मिळवून देण्यासाठी करत होतो. दरवाजाच्या पलीकडे जळत असलेली माझी मुलगी, तिला होत असलेल्या असह्य वेदना याचा मी आत्ता जरी विचार केला ना, मला रात्रभर झोप येत नाही त्या विचाराने. आणि म्हणूनच तिला न्याय मिळवून देण्यासाठी आज मी माझ्या दुसऱ्या मुलीचा म्हणजे सावलीचा विवाह सारंगसोबत लावून दिला आहे. आणि तुला असं वाटत असेल की सावलीचा विवाह मी सारंगसोबत यासाठी लावून दिला कारण मला त्यांचा सूड घ्यायचा आहे, तर असं नाहीये. सावलीचं भलं व्हावं असं मला वाटतं आणि तिचे आईवडील बनून आम्ही तिच्यासोबत आयुष्यभर राहणार आहोत. त्यामुळे तिच्या वाटेला जाऊ नकोस. माझी एवढी गोष्ट लक्षात ठेव. इकडे आता सगळे विधी पार पडलेले असतात. गुरुजी म्हणतात की लग्न सोहळा संपन्न झाला आहे, तुम्ही सगळ्यांनी हात जोडा. हे असेल ना, तिला ओढून घेऊन येईल मी तुझ्याकडे, तू काळजी नको करू. तिलोत्तमाची पूजा सुद्धा इकडे संपन्न झालेली असते. गुरुजी म्हणतात, तुम्ही उत्तमरित्या छान पद्धतीने ही पूजा संपन्न केली आहे. आता मौन व्रत सोडलं तरी काही हरकत नाहीये. आणि हो, तुमच्या कुटुंबावरचं आलेलं संकट आता दूर झालेलं आहे. तिलोत्तमाला आता खूपच आनंद होतो. ती म्हणते, अरे वा, सगळं छानच होईल आता. आणि ती फोन बघते तर फोनवर खूप सारे मिस कॉल्स आलेले असतात आणि ती म्हणते, बापरे, एवढे मिस कॉल्स. मला माहिती ह्या लोकांनी मला मंगलाष्टकं ऐकवण्यासाठीच फोन केलेले असतील. पण वाईट असं वाटतं की मी तिथे हजर राहू शकले नाही. असो, आता माझा मुलगा आणि नवीन सून घरी येणार आहे आणि त्यांची आता मी आतुरतेने वाट बघत आहे आणि ती खूप खुश असते. इकडे मीडियावाले एक न्यूज अनाऊन्स करत असतात आणि म्हणत असतात की मेहेंदळे कुटुंबामध्ये एका नवीन सुनेचा प्रवेश झाला आहे आणि सावली आणि सारंग यांचं लग्न झालं आहे असं ते अनाऊन्स करत असतात. सावली आणि सारंग आता स्टेजवरून खाली येतात आणि सावली सगळ्यांचा निरोप घेत असते. तिचे घरचे खूपच भावूक झालेले असतात. एकनाथ परत एकदा चंद्रकांतच्या पाया पडायला जातो. चंद्रकांत म्हणतो, एकनाथजी, काय करत आहात तुम्ही? आपण आता व्याही झालेलो आहोत, त्यामुळे असं पाय वगैरे पडायचं नाही. आणि तो एकनाथला मिठी मारतो आणि म्हणत असतो की सावलीची काळजी करू नका, तिची काळजी घेण्यासाठी मी आहे तिथे. तुम्ही अगदी निश्चिंत व्हा आणि घरी जा. आणि आता सावलीच्या आईवडिलांना खूप धीर आलेला असतो. आपल्या मुलीची काळजी घेण्यासाठी तिथे कोणीतरी आहे हे ऐकल्यानंतर त्यांना खरंच खूप समाधान वाटत असतं. पारूला सुद्धा आता खूप आनंद झालेला असतो. आपल्या मैत्रिणीचं लग्न झालेलं असतं, तेही एका चांगल्या घरात आणि सारंग सारख्या माणसासोबत, त्यामुळे तिलाही खूप आनंद झालेला असतो. तर मग बघूया आता तिलोत्तमा सावली आणि सारंग यांचं झालेलं लग्न बघून काय प्रतिक्रिया देते. सावलीला बघितल्यानंतर तिचा काय रिस्पॉन्स असतो हे सगळं नक्कीच बघण्यासारखं असणार आहे. तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.